चेन स्नॅचिंग करून मंगळसूत्र चोरणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. संगमनेर तालुका येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस. या बातमीची हकीकत अशी की दिनांक 2/8/2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास फिर्यादी तुळसाबाई संप शिरसाट राहणार काकडवाडी तालुका संगमनेर बाहेरगावी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेले असताना अज्ञात चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र जबरीनं चोरून नेलं. याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. माननीय मोमका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील उघडकीस न आलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल टोके, फुरकान शेख, योगेश कर्डिले, अजनाथ पाखरे, प्रशांत राठोड आणि जालिंदर साखरे यांचं पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केलं. पथकास गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना दिनांक 6/8/2026 रोजी माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा हर्षल राजेंद्र भांबारे आणि निलेश विलास गायकवाड राहणार पोऱ्हाळे तालुका राहता यांनी केला आहे. पथकानं निष्पन्न आरोपीचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेऊन हर्षल राजेंद्र भांबरे वय 21, निलेश विलास गायकवाड वय 27 दोन्ही राहणार कोऱ्हाळे तालुका राहता अशांना ताब्यात घेतलं. ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा बोलेनो गाडीचा वापर करून केला असल्याची माहिती सांगितली. ताब्यातील आरोपींकडनं 6 लाख रुपये किमतीची बोलेनो कार क्रमांक MH17DC 486 जप्त करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपी आणि गुन्ह्याच्या तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत. ही कारवाई मोमका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.